नमस्कार, मी स्नेहल अमृतकर. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो हा प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करण्यासाठीचा जनजागृतीचा उपक्रम आहे. आकडेवारी दर्शवते की पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांना 10 वर्ष आधीच हृदयविकाराचा त्रास होतो. याशिवाय भारतात दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. म्हणूनच भारतीयांना हृदयविकाराबद्दल जागरूक करण्यासाठी देशातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रॅटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 मध्ये दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम सुरू करण्यात आली. हे पाहूनच दर रविवारी दुपारी भारतातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ दिल से दिल तक हेल्दी हार्ट च्या व्यासपीठावर एकत्र येतात आणि याद्वारे आपल्या सगळ्यांना हृदयविकाराची लक्षणं, त्याची प्रतिबंध आणि निरोगी हृदय जीवनशैली याबद्दल चर्चेद्वारे जागरूक करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत जगातील अनेक सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ इथे उपस्थित झालेले आहेत. मी स्वागत करते डॉक्टर महेश घोगरे यांचं. मी स्वागत करू इच्छिते डॉक्टर सचिन चौधरी यांचं. त्याचबरोबर मी स्वागत करू इच्छिते डॉक्टर अमोल चव्हाण यांचं. सगळ्यात पहिला प्रश्न मी डॉक्टर महेश घोगरे आपणास विचारू इच्छिते. आकडेवारीनुसार तर भारतामध्ये सध्या हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांचे हृदय निरोगी आहे की नाही हे कसे तपासावे आणि पूर्णपणे निरोगी व्यक्तीला सुद्धा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? या प्रश्नात दोन पार्ट आहेत. हृदयविकाराचे निदान कसे करावे किंवा एखाद्या व्यक्तीचं हृदय व्यवस्थित आहे का, त्याला काय हार्ट डिसीज आहे का हे कसं समजणार, याच्यासाठी मुख्यतः आपण ब्लड टेस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये लिपिड प्रोफाईल ही एक खूप कॉमन टेस्ट आहे. लिपिड प्रोफाईलमध्ये लायपोप्रोटीन ए ही एक टेस्ट असते, जेणेकरून आपल्याला जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आहे त्या व्यक्तीला हे कळतं. याच्या व्यतिरिक्त आपण होमोसिस्टिन लेवल्स करू शकतो. थायरॉईड प्रोफाईल, ज्याच्यामुळे हृदयविकाराचं झटक्याचं प्रमाण वाढू शकतं. या ब्लड टेस्ट व्यतिरिक्त ECG ही एक खूप कॉमन अशी टेस्ट आहे. जो पण पेशंट ज्या पेशंटला चेस्ट पेन होतो अशा पेशंटनी ECG काढणं हे खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला मेजर हार्ट अटॅकचा झटका येऊ नये किंवा आला तरी तो लवकर कळून उपचार चालू करता येतील. त्याच्या व्यतिरिक्त 2D इको ही एक टेस्ट असते, ज्याला आपण हार्टची सोनोग्राफी असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला रूल आउट करायचं असेल हार्ट डिसीज आहे का, आपण ट्रेडमिल ही टेस्ट करू शकतो. ट्रेडमिल म्हणजे स्ट्रेस टेस्ट असते. ही फक्त नॉर्मल लुकिंग व्यक्तींनीच करायची असते, ज्या पेशंटला खूप जास्त त्रास आहे. याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या ॲन्सेलरी टेस्ट आहेत, म्हणजे ह्या सगळ्या सपोर्टिव्ह टेस्ट आहेत. डायग्नोस्टिक जर तुम्हाला 100% पाहिजे असेल की एखाद्या व्यक्तीला हार्टचा आजार आहे की नाही, हार्टच्या नसामध्ये ब्लॉक आहे की नाही, याच्यासाठी फक्त एकच टेस्ट आहे, ती म्हणजे अँजिओग्राफी, कोरोनरी अँजिओग्राफी. म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉक आहेत का नाही हे पाहण्यासाठी डायरेक्ट आपण त्याचं व्हिज्युअलायझेशन करतो. तर त्याच्यात दोन प्रकार असतात, एक तर CT अँजिओग्राफी आणि एक नॉर्मल अँजिओग्राफी. तुमचा दुसरा प्रश्न होता याच्यामध्ये की नॉर्मल व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? याचं उत्तर आहे डेफिनेटली येऊ शकतो. काय असतं ना की पेशंटला ज्यावेळेस ब्लॉकेजेस असतात त्यावेळेस जोपर्यंत हार्टला ब्लड सप्लाय कमी होत नाही तोपर्यंत पेशंटला सिम्पटम्स येत नाहीत किंवा त्याला त्रास होत नाही. ज्यावेळेस ब्लड फ्लोचा सप्लाय आणि डिमांड मिसमॅच होत नाही तोपर्यंत व्यक्तीला त्रास होत नाही. अशा व्यक्तीमध्ये असिम्प्टमॅटिक हार्ट डिसीज असतो, म्हणजे ब्लॉकेजेस असतात पण त्याच्यामुळं त्याला त्रास होत नाहीत. अशा व्यक्तींनी जर खूप एक्सरसाइज केला, स्ट्रेस झाला किंवा खूप जास्त जेवण केलं किंवा आणखी काही BP सडनली शूट झाला तर प्लाक रप्चर होऊन अशा व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. सेकंडली जे लोक स्मोकिंग करतात, स्मोकिंग इन एनी फॉर्म, म्हणजे टोबॅको खात असतील, तंबाखू, बिडी, सिगारेट, अशा व्यक्तीमध्ये स्मोक थेरी असते. म्हणजे ट्रान्झेंटली तिथे एक स्मोकसारखं बनतं, क्लॉट बनतो आणि हार्टची नस सडनली बंद होऊन व्यक्तीला मोठा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे सध्या खूप कॉमन आहे, त्याच्यामुळं तुम्ही कॉशियस राहणं गरजेचं आहे. डॉक्टर सचिन चौधरी, आपणास पुढचा प्रश्न मी असा विचारू इच्छिते की हायपरटेन्शनच्या रुग्णांमध्ये जीवनशैलीत बदल करण्यासाठी काय भूमिका असली पाहिजे? बऱ्याचदा ज्यावेळेस आपण पेशंटला ट्रीटमेंट चालू करतो आणि टॅब्लेट्स सुरू करतो
देर इज अ फॉल्स अश्युरन्स दॅट की आता मी गोळ्या सुरू करतोय सो ऑल इज गुड. बट सगळे आजार फक्त गोळ्या खाऊन बरे होत नाहीत. बऱ्याचदा आपल्याला आजाराच्या मुळाशी जायला लागतं, त्याचं कारण काय आहे ते शोधायला लागतं. जी जीवनशैली आहे किंवा जो डेली रुटीन आहे त्यामध्ये बरेचसे चेंजेस आपल्याला करायला लागतात. एक मिनिमम सिम्प्लिस्टिक सोल्युशन म्हणजे ॲटलिस्ट एक 20 मिनटं डेली चालायला पाहिजे. ती एक 20 मिनटाची फिजिकल ॲक्टिव्हिटी असायलाच पाहिजे कंपल्सरीली. दुसरी गोष्ट मानसिक तणाव. आता मानसिक स्ट्रेस सगळीकडे असतात, कामाच्या रिलेटेड असतात, फॅमिली रिलेटेड असतात. तर ह्या तणावाशी आपल्याला डील करायचं झालं तर काही ब्रिदिंग एक्सरसाइजेस आहेत किंवा योगा आहेत, प्राणायाम आहेत. ह्या गोष्टी आपल्याला लॉंग टर्ममध्ये भरपूर फायदा करून देतात, ज्याने की ब्लड प्रेशरमध्ये स्लो रिडक्शन होऊ शकतं. ह्या गोष्टीनंतर जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे काही पेशंटला धूम्रपानाची सवय आहे का, ॲडिक्शन्स काही आहेत का. तर ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करता धूम्रपान म्हणजे स्मोकिंग किंवा अल्कोहोल आयदर पूर्ण बंद करायला पाहिजे और वी शुड केम डाऊन टू द बेअर मिनिमम लेव्हल जी आपल्याला पॉसिबल आहे अचीव्ह करणं. कमिंग डाऊन टू द स्लीप पॅटर्न्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आय विल से की सगळ्यात चांगलं मेडिसिन ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी कुठलं असेल तर चांगली म्हणजे पूर्ण झोप. पूर्ण झोप आपण जर का अचीव्ह करू शकलो, नथिंग लाईक दॅट. जे पेशंट ब्लड प्रेशर मेडिसिन घेत आहेत अँड दे आर सक्सेसफुल इन चेंजिंग द स्लीप पॅटर्न्स, तर मे बी त्यांचा मेडिसिनचा डोस कमी होऊ शकतो किंवा मेडिसिनची रिक्वायरमेंट पूर्णपणे जाऊ शकते इन सिलेक्टेड केसेस. सो चांगली झोप होणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर लाईफस्टाईलमध्ये जे चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो ह्या गोष्टी शरीराला मल्टिपल सिस्टीममध्ये ॲफेक्ट करतात. सो बेसिकली लाईफस्टाईल जीवनशैलीमध्ये जे चेंजेस आपल्याला करायचे आहेत तर आपल्याला आपल्या झोपेचा पॅटर्न, आपला जो कामाचं प्रेशर, कामाचा तणाव आणि आपण काय खातोय आणि धूम्रपान ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे यात मेडिसिन चालू आहेत म्हणजे दॅट मीन्स सगळं काही ओके आहे, दॅट हे फॉल्स कन्सेप्शन आहे. मेडिसिनसोबत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर अमोल चव्हाण, आपल्यास मी हा प्रश्न विचारू इच्छिते की हार्ट ब्लॉकेजची लक्षणं कोणती आणि अवरोधित धमनीचे निदान करण्यासाठी काय नियमित चाचण्या आहेत? मुख्य लक्षणं अवरोधित धमनीचे म्हणजे हार्ट ब्लॉकचे म्हणजे चेस्ट पेन, लेफ्ट साइडेड सिव्हिअर चेस्ट पेन. मोस्टली हा भीतीसोबत असोसिएटेड असतो आणि त्यासोबत स्वेटिंग पण खूप डॉमिनंट सिम्पटम असतो. सोबत कधी कधी हा पेन जबड्यात पण जातो आणि डाव्या हातात पण येतो. आणि आता लेटेस्टली असं आढळलं आहे, खास करून भारतीय लोकांमध्ये हा ॲसिडिटी म्हणून पण प्रेझेंट करत असतो. मोस्टली हा डायग्नोसिस होत नाही. कधी कधी जे एल्डरली म्हणजे वृद्ध लोक किंवा डायबेटिक लोकांमध्ये चेस्ट पेन मुळातच नसतो, त्या लोकांमध्ये दम लागणे, स्वेटिंग होणे हे डॉमिनंट सिम्पटम्स असतात. ब्लॉकेज डायग्नोसिस करण्यासाठी नियमित टेस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे. जर आपल्याला हे सिम्पटम आढळले, उदाहरणार्थ एखाद्या पेशंटला दम लागतो किंवा लवकर थकतो किंवा त्याला चालताना चेस्ट पेन होतं किंवा खूप सिव्हिअर चेस्ट पेन झालं आहे, तर ह्या सिच्युएशनमध्ये ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पर्टिक्युलर टेस्ट मुख्यतः ECG करू शकतात, एक हार्ट अटॅक आहे की नाही हे डायग्नोसिस करण्यासाठी. जर नियमित टेस्ट आपल्याला करायचीच असेल तर जसं महेश सरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण शुगर, कोलेस्ट्रॉलच्या टेस्ट आपण करू शकतो. डॉक्टर महेश घोगरे, मला पुढचा प्रश्न आपल्याला हा विचारायला आवडेल की हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला सावध करते का? नक्कीच. याच्यामध्ये हृदयविकाराचा झटका ज्यावेळेस येतो त्याच्या आधी काही सिम्पटम्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम असतं चेस्ट पेन. चेस्ट पेन ज्यावेळेस तो हार्टशी रिलेटेड असतो तो कमीत कमी 5 ते 10 मिनटं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस पेशंट पॉईंट करतो की एका पॉईंटला मला इथं चेस्ट पेन आहे, तर आपण खूप शुअर राहू शकतो की दिस इज नॉट हार्ट रिलेटेड पेन. ज्यावेळेस पेशंट सांगतो की मला इथं पेन आहे, ज्यावेळेस पूर्ण हाताने दाखवतो, पूर्ण अशी छाती भरून आल्यासारखं वाटतं
असे सिम्पटम्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. चेस्ट पेन हे प्रिडॉमिनंट सिम्पटम जरी असेल तरी हा खालच्या जबड्यापासून ते नाभीपर्यंत कोणताही पेन हार्टशी रिलेटेड असू शकतो. दुसरा प्रिडॉमिनंट सिम्पटम्स म्हणजे की दम लागणं. ज्यावेळेस माणूस चालतो, फास्ट चालल्यानंतर दम लागणं किंवा सीडी चढल्यानंतर दम लागणं हे सुद्धा खूप कॉमन सिम्पटम आहे, पर्टिक्युलरली वृद्ध लोकांमध्ये आणि ज्यांच्यामध्ये डायबिटीज आणि हायपरटेन्शन आहे अशा पेशंट्समध्ये, किंवा जे लोक स्मोकिंग करतात. तर त्यांना हे समजत नाही की वजन वाढल्यामुळं किंवा स्मोकिंगमुळं आपल्याला त्रास होतो आहे. इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये किंवा पोटाच्या मध्यभागी पेन होऊन उलटी होणं किंवा उचक्या लागणं हे सुद्धा इन्फेरियर वॉल मायकार्डियल इन्फार्क्शनचे सिम्पटम्स असू शकतात. बॅक पेन, शोल्डर पेन किंवा नेहमी चक्कर येणे किंवा घाम खूप जास्त येणे हे सुद्धा हार्टशी रिलेटेड सिम्पटम्स असू शकतात. याच्या व्यतिरिक्त हार्ट रेट कमी झाला सडनली तर माणसाला चक्कर येऊन ते बेशुद्धसुद्धा पडू शकतात. त्याला आम्ही लॉस ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतो. किंवा हार्ट रेट खूप जास्त वाढला तर पाल्पिटेशन्स होऊ शकतात की ज्याच्यामध्ये धड हार्ट खूप जास्त हृदयाचे ठोके वाढल्यानंतर धडधड होऊन पेशंटला चक्कर येऊ शकते किंवा त्यांना ते समजतं की काहीतरी ॲबनॉर्मल चालू आहे. त्याच्यामुळं हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही ना काही ॲबनॉर्मल गोष्टी घडतात, त्या आपण निग्लेक्ट करायला नाही पाहिजेत. डॉक्टर सचिन चौधरी, पुढचा प्रश्न मला असा विचारायला नक्कीच आवडेल की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर व्यक्तीला वाचवण्यासाठी तातडीने कोणते उपचार आणि पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत? आता कधी कधी असा सिनारिओ असू शकतो की पेशंट कुठेतरी दुर्गम एरियामध्ये आहे किंवा ज्या ठिकाणी कॅथलॅब फॅसिलिटी अवेलेबल आहे असं हॉस्पिटल जरा लॉंग डिस्टन्सवरती आहे, म्हणजे तिथं पेशंट 90 मिनिटाच्यात पोहोचू शकत नाही. अशा सिच्युएशनमध्ये आपण एक थ्रोम्बोलिसिस थेरपी आहे जी पेशंटला देऊ शकतो. बेसिकली जेव्हा पेशंटला हार्ट अटॅक येतो त्यावेळेस तिथं फ्रेश क्लॉट बनलेला असतो. तर ही जी थ्रोम्बोलिसिसचं जे इंजेक्शन आहे ते दिल्यानंतर त्या क्लॉटला विरघळून तिथं थोडं चॅनल क्रिएट करतं आणि 9 आउट ऑफ 10 टाइम्स ते पेशंटचा जीव वाचवतं. पण इमिजिएटली इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटला ज्या ठिकाणी इमर्जन्सी अँजिओग्राफी किंवा ची फॅसिलिटी अवेलेबल आहे अशा ठिकाणी शिफ्ट करायला पाहिजे, जेणेकरून यदाकदाचित जर का इंजेक्शनचा इफेक्ट आला नाही म्हणावं तसा आणि पेशंटला दुखणं आणि ECG चेंजेस कंटिन्यूस राहिले तर पेशंटला अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीला घेता यावं. डॉक्टर अमोल चव्हाण, मला हा प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारावासा वाटतो आहे की झोप, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याचा काय संबंध आहे? झोप आणि रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज ह्यांचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही रिलेशन आहेत. विथ इंडस्ट्रियलायझेशन झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी ही दोन्ही कमी होत चालली आहे. अति झोप किंवा कमी झोप हे दोन्ही डेंजरस ठरू शकतात. स्पेशली डायरेक्टली जर म्हणायला गेलं तर कमी झोप आपण घेतली तर ती डायरेक्टली प्लाक रप्चर, म्हणजे एखादा छोटासा ब्लॉकेज एखाद्या धमनीमध्ये असेल तर त्याला तोडू शकतो आणि पूर्ण धमनी बंद करू शकतो. त्यालाच आपण साध्या भाषेत हार्ट ब्लॉक किंवा हार्ट अटॅक म्हणतो. आणि इनडायरेक्टली म्हणायला गेलो तर जर आपण लाँग टर्ममध्ये जर कमी झोप घेत राहिलो तर आपल्याला डायबिटीज आणि हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल इन्क्रीज होण्याची शक्यता वाढून जाते. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला धमन्यांमध्ये ब्लॉकेज देऊ शकतात. डॉक्टर महेश घोगरे, आपणास विचारू इच्छिते, अँजिओग्राफी करणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अँजिओप्लास्टी करावीच लागते का? हा एक समज आहे की हे खरं आहे? आणि अजूनच त्यामध्ये मला असं नक्कीच विचारायला आवडेल की अँजिओप्लास्टी आणि बायपास यामध्ये काय फरक आहे? ते डिपेंड करतं ही अँजिओग्राफी इलेक्टिव्ह आहे की इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी म्हणजे मेजर हार्ट अटॅक. अशा केसेसमध्ये ज्यावेळेस अँजिओग्राफी करतो मेजॉरिटी ऑफ टाइम्स ती नस क्रिटिकली किंवा 100% ब्लॉक असते. अशा केसेसमध्ये अँजिओप्लास्टी करणं गरजेचं असतं जेणेकरून पेशंटचा जीव वाचेल. सेकंडली इलेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला थोडा त्रास होतो आहे, तुम्हाला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, स्मोकिंग करताय किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे आणि आपण रूल आउट करण्यासाठी अँजिओग्राफी करतो. अशा केसेसमध्ये तुम्ही टाईम घेऊ शकता. अँजिओग्राफीनंतर तुम्हाला बराच वेळ मिळतो किंवा तुम्ही डिस्चार्जही घेऊ शकता. तुम्ही विचार करू शकता की आपल्याला अँजिओप्लास्टी करायची आहे की बायपास करायची आहे.
तर बेसिक डिफरन्स अँजिओप्लास्टी आणि बायपासमधला, अँजिओप्लास्टी म्हणजे हे हाताच्या नसमधून किंवा पायाच्या नसमधून आपण करतो. याच्यामध्ये स्टेंट टाकतात. स्टेंटमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तर अँजिओप्लास्टी इज नॉट ओपन हार्ट सर्जरी. बायपास सर्जरी म्हणजे ओपन हार्ट सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण हृदयाला आपल्याच धमन्या जोडतो. जे ही बायपास सर्जरी ज्यावेळेस तिन्ही नसमध्ये खूप जास्त क्रिटिकली ब्लॉक असतात, ज्याच्यामध्ये स्टेंट ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते, किंवा पेशंट गोळ्या व्यवस्थित घेणार नसेल, किंवा डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल, अशा केसेसमध्ये बायपास सर्जरी प्रेफर करतात, जेणेकरून त्या नसा व्यवस्थित राहतील लाँग टर्मसाठी. बायपास आणि अँजिओप्लास्टी ह्या टोटली डिफरंट गोष्टी आहेत. पुढचा प्रश्न मी डॉक्टर सचिन चौधरी आपणास हा प्रश्न मी विचारू इच्छिते की एखाद्याला पेसमेकर कधी लागतो आणि पेसमेकरचे कोणते विविध प्रकार आहेत? बेसिकली आपलं प्रत्येकाच्या हार्टमध्ये एक नॅचरल पेसमेकर किंवा एक स्पॉट असतो जिथून आपल्या हृदयाची ठोके जनरेट होतात. बऱ्याचदा ॲज अ पार्ट ऑफ एजिंग म्हणजे किंवा बिकॉज ऑफ द डिजनरेटिव्ह प्रोसेस हे जे नॅचरल पेसमेकर असतं आणि त्याचं एक रिले सेंटर असतं हार्टमध्ये, ते काम करत नाही, आणि त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये पेशंटचा हार्ट रेट एकदम कमी होतो आणि त्यामुळे पेशंट बऱ्याचदा चक्करून पडतो आणि त्याने पेशंटला खाली पडून इंजुरी व्हायची भीती असते, आणि दुसरं म्हणजे जीवाला पण धोका असतो. जेव्हा आपलं नॅचरल पेसमेकर काम करायचं थांबवतो किंवा कमी करतो, अशा पेशंटला हा पेसमेकर लागतो. सो तिथे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पेसमेकर असतात, पण दिस वॉज द बेसिक प्रिमाइस ऑफ द पेसमेकर, जे लाईफ सेविंगसाठी असतं. आणि मोस्टली या पेसमेकरची आवश्यकता जे पेशंट 60च्या पलीकडचे आहेत, बऱ्याचदा 70-80 वर्षे वयाच्या पेशंटला पण हे पेसमेकरची गरज लागते. बेसिकली हे वेगवेगळ्या प्रकारचे पेसमेकर आहेत, CRT, CRT-D किंवा जस्ट ICD, ज्याला इंट्राकार्डियक डिफिब्रिलेटर असं म्हणतात. तर हे पेशंटच्या क्लिनिकल कंडिशन आणि रिक्वायरमेंटनुसार आपल्याला हे विविध प्रकारचे पेसमेकर पेशंटला रेकमेंड करणं. पण हा जो डिसिजन मेकिंग आहे पेसमेकरसाठीचा, हा डॉक्टरला डिस्कस करूनच ते आपण घेतला पाहिजे. प्रमोद चव्हाण सर, आणि तुमच्यासाठी माझा हा खास प्रश्न आहे, आणि हा दैनंदिन जीवनातही बऱ्याच लोकांना नेहमीच भासतो. आणि प्रश्न असा आहे की गॅसमुळे झालेल्या वेदना किंवा दुखणं आणि हार्ट अटॅक यामध्ये काय अंतर असतं? 25% ते 35% पेशंट्स हार्ट अटॅकच्या वेदना ॲसिडिटी म्हणून ट्रीटमेंट घेत नाहीत आणि घरीच थांबतात, आणि जेव्हा कंडिशन त्यांची डिटेरिएट होते त्यावेळेला ते हॉस्पिटलला येते, आणि त्यावेळेला त्यांना कळतं की तो जो दुखणं होतं, जो पेन होता, जो त्यांना ॲसिडिटी वाटत होता, तो ॲसिडिटी नसून हार्ट अटॅक आहे. तर याला जर आपल्याला डायग्नोसिस करायचं असेल तर त्याच्या असोसिएटेड जे कोमॉर्बिडिटीज किंवा डिसीज असेल त्याचा विचार केला पाहिजे. तर अशा पेशंटनी डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे, आणि त्यांनी ECG पण करून घेतला पाहिजे. आणि जर डॉक्टरांनी काही इन्व्हेस्टिगेशन त्यांना सांगितले तर ते पण करायला पाहिजे. उदाहरणार्थ ट्रोपोनिन किंवा CPK-MB नावाची टेस्ट असते, ती पण करून घेतली पाहिजे. ह्या टेस्ट आणि डॉक्टरांचा क्लिनिकल जो सल्ला आहे याच्यावरून आपण त्यांना डिफरन्शिएट करू शकतो की हा ॲसिडिटी आहे की हार्ट अटॅकचा पेन आहे. आणि रेअरली काही पेशंटमध्ये असं पण, म्हणजे माझे 2-3 पेशंट मला असे पण आढळले की ते नुसतं चेस्ट पेन म्हणून आले माझ्याकडे, आणि त्यांना 2 दिवस चेस्ट पेन होता, पण मला ECGमध्ये पण काही आढळलेलं नाही, चाचण्यांमध्ये पण कोणतेच पॉझिटिव्ह नव्हत्या, आणि 2 दिवसानंतर 48 तासाच्या नंतर त्यांना ECGमध्ये चेंजेस आले हार्ट अटॅकचे. तर त्यावेळेला जर डॉक्टरांनी ऑब्झर्वेशनचा सल्ला दिला तर पेशंटनी ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट व्हायला पाहिजे. कार्यक्रमाचा शेवट करण्यापूर्वी मी सर्व डॉक्टरांना नम्र निवेदन करू इच्छिते की तुम्ही आपल्या दर्शकांना काय संदेश देऊ इच्छिता. सगळ्यात पहिले मी डॉक्टर महेश घोगरे, आमच्या दर्शकांना तुम्ही एक संदेश द्यावा. रेग्युलर 30 मिनिट ब्रिस्क वॉकिंग, खाण्यापिण्यामध्ये पथ्य, त्याच्यामध्ये गोड पदार्थ कमी आणि तेलाचं प्रमाण किंवा मिठाचं प्रमाण कमी. तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस कमी घेणं. चौथी गोष्ट स्मोकिंग, टोबॅको आणि अल्कोहोल टोटली बंद करणं. आणि लास्ट म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन आणि याच्या व्यतिरिक्त जे पण आजार आहेत त्यांची औषधं वेळेवर घेणं.
हे खूप गरजेचं आहे टू प्रिव्हेंट हार्ट अटॅक आणि किंवा त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही आजार प्रिव्हेंट करण्यासाठी. यानंतर मी विनंती करू इच्छिते डॉक्टर सचिन चौधरी सर, आमच्या दर्शकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? I would like to say we should keep it simple. A happy heart is a healthy heart. We should learn to find pleasures in simple things, and let's try to decomplicate our life. And सरांनी ऑलरेडी सांगितलं की leave all old bad habits, leave smoking and alcohol, and we should try to remain happy. That will be the simplest suggestion by me. यानंतर मी डॉक्टर अमोल चव्हाण सर आपल्यास नम्र विनंती करू इच्छिते की कृपया आमच्या दर्शकांसाठी आपण एक संदेश द्यावा. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आता विथ चेंज इन लाईफस्टाईल हृदय झटके किंवा डायबिटीज, हायपरटेन्शन हे ट्रेमेंडसली वाढायला लागलेत आणि आपण या गोष्टीसाठी सतर्क व्हायला पाहिजे. रिसेंटली मी असं ऑब्झर्व केलं आहे की जे एज क्रायटेरिया पुस्तकामध्ये लिहिलं आहे 50-40 ते पण नाही, मी माझे मॅक्झिमम पेशंट म्हणजे 20 to 30 मधले पण बघत आहे. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली हे मॉडिफिकेशन नाही आहे, जे आपण मूळ होतो त्यात आपण बदललो आहे तेच आपल्याला नॉर्मलायझेशन करायचं आहे. रेग्युलर एक्सरसाइज करा. अन्नामध्ये 30% to 50% कच्चं अन्न ठेवा. आणि जसं सचिन सर बोलले की आयुष्याला कॉम्प्लिकेट करू नका, बी पॉझिटिव्ह. शोधत राहिला तर यू विल डेफिनेटली गेट समथिंग पॉझिटिव्ह. निगेटिव्हिटीसोबत किंवा हे सगळं आपली फास्ट लाईफ जी झाली आहे ही सगळ्या गोष्टी आपल्याला हायपरटेन्शन, डायबिटीज, हायपर कोलेस्ट्रॉलिमिया म्हणजेच आपले कोलेस्ट्रॉल वाढणे या सगळ्या गोष्टीसाठी प्रिडिस्पोज करते आणि अल्टिमेटली आपल्याला ती हार्ट अटॅक, स्ट्रोक म्हणजेच लकवा मारणे या सगळ्या ब्लड वेसल रिलेटेड आजारांचा प्रकार वाढत चालला आहे. धन्यवाद. हृदय निरोगी कसे ठेवायचे याबद्दल आज आमच्या दर्शकांसोबत महत्त्वाची माहिती तुम्ही सर्वांनी शेअर केली, त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. आम्हाला खात्री आहे की आमच्या दर्शकांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे आणि आमचे दर्शक तुमच्या सर्वांनी दिलेल्या माहितीचे नक्कीच पालन करतील. अधिक माहितीसाठी दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या फेसबुक पेजवर लॉग इन करायला विसरू नका. तुम्ही सर्वजण यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून दिल से दिल तक हेल्दी हार्ट या मोहिमेशी कनेक्ट करू शकता आणि हो, लॉग इन करायला विसरू नका. लाल मातीतली कुस्ती म्हणजे